वेळ रात्रीची होती. सर्वत्र भयान शांतता होती. पण इतक्यात अचानक एखाद्या सिंहाने माणसाचं रूप धारण करून नरसिंहप्रमाणे डरकाळ्या फोडाव्यात अशा डरकाळ्या जोशींच्या घरी घुमत होत्या. दोरीने खाटेला बांधून ठेवलेल्या प्रभाकरच्या तोंडून त्या डरकाळ्या निघत होत्या आणि त्याची आई त्याचं हे रूप पाहून घाबरलेली देखील होती आणि काळजी सुद्धा होती. अहो बघा ना, का असं वागतोय हा? काय झालंय माझ्या प्रभाकरला? अरे राजा, काय झालंय? असा का वागतोयस तू? हो सुलभा, शांत हो. पंडित येतीलच इतक्यात. ते सगळं ठीक करतील. प्रभाकरचे वडील अनंत जोशी त्यांच्या पत्नीला समजावीत म्हणाले. अहो कशी शांत हो? सांगा ना, कशी शांत हो? गेले 2 दिवस माझा प्रभाकर असा विचित्र वागतोय. त्याला मी नुसतं पाहत बसू? इतक्यात पंडित तिथे येतात. ते बघ आले, पंडित आले. पंडित, अहो बघा ना, हा पुन्हा असा वागू लागलाय. अहो कालच ठीक झालेला हो. अजून त्या अघोरीने पिच्चा नाही सोडला काय त्याचा? थांब बघतो, असे म्हणत पंडित प्रभाकरला कसला तरी भंडारा त्याच्या माथ्यावर लावतात. तेव्हा कुठे त्याचा आक्रोश जरा कमी होतो. थोडा शांत पण ज्वलंत स्वरात प्रभाकर म्हणतो, भूक 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 लागले मला. हे पाहून पंडित त्याला विचारतात, बोल, काय हवं आहे तुला? बोल. अघोरी आहे मी, अघोरी. मला मांसाहार शिवाय आणखीन काय हवं असणार? नक्की काय हवे? तेच जे काल देण्यात आले. पंडितजी जोशींना मानेने तयारीला लाग असे अबोलपणे म्हणत खुणावतात आणि मग जोशी सुलभाला एक आदेश देतात. सुलभा, जा, तयारीला लाग. त्या हनम्याकडून घेऊन ये आणि हो, त्याला सांग पांढरीच कोंबडी द्यायला. तिच्यात मांस जरा जास्त आहे. त्याने कदाचित भागेल याचं. काही वेळानंतर ताटात कोंबडीच्या मोठाले मांसाचे तुकडे ठेवले जातात आणि ते ताट त्या प्रभाकरला त्याच्या अंगात आलेल्या भूताला देण्यात येते. अवघ्या काही मिनिटातच तो ते लचके तोडत तोडत संपून टाकतो. ते सगळं संपून तो शांतपणे झोपी जातो आणि हे प्रकरण 4-5 दिवस तसंच सुरू असतं. काही दिवसांपूर्वी नारायण, प्रभाकर आणि श्याम तिघेही वाटेने चालत होते. नारायण व प्रभाकर दोघेही एकाच गावात एकाच वाडीत राहायचे. कासगाव भटवाडी. पण श्याम्या मात्र वरच्या कोसबेवाडीत. यांची शाळा वाडीपासून डांबरी वाटेने गेलो की अर्ध्या तासाच्या अंतरावर होती आणि जंगलातल्या शॉर्टकटने गेलो की अवघ्या 20 मिनिटाच्या अंतरावर. यंदा तिघेही 10वीच्या वर्षाला होते. शाळेतून घराकडे शॉर्टकट कडे येत असताना वाटेमध्ये त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. मी तर कधीपासून वाटच बघत होतो, कधी एकदा शेवटचा पेपर संपतोय. माझे तर आत्ताच्या 6 महिन्याचे सगळेच पेपर खूप भारी गेलेत, असे बोलून नारायणने संवादाला सुरुवात केली. श्याम, आईला, तुम्ही जोशी लोक पंडितासारखे नुसते अभ्यासाबद्दल बोलत असता. काय राव, अरे झाले पेपर, संपला आता सगळं. अरे आता दिवाळीची सुट्टी, फुल मस्ती आणि धमाल. प्रभाकर, हो हो, आता एकदाच आराम, एके आराम. मी उद्याच फटाक्यांच्या खरेदीसाठी जाईल. श्याम, मी पण परवा बाबांसोबत नवीन कपडे घेण्यासाठी जाणार आहे. नारायण, प्रभाकर मात्र काहीच बोलत नाही. इतक्यात श्याम त्याला विचारतोय, मग प्रभाकर जोशी, काय करणार आहात तुम्ही यंदाच्या सुट्टीत? मला नॉनव्हेज खायचं आहे. श्याम व नारायण दोघेही एकदम आ वाचून शॉक होतात. दोघेही, काय? मला मांसाहारी खायचंय. प्रभाकर, अरे बाबा, काय बोलतोस हे? अरे आपल्यात ते खात नाही, पाप असतं अरे ते. नारायण त्याला समजावीत म्हणाला, अरे मला माहित आहे ते, पण तरीही मला खायचंय. मला नियमांच्या विरुद्ध जायला आवडतं. प्रभाकरचा सूर स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठीचा असावा, त्याचप्रमाणे होता. काय रे श्याम्या, असं लागतं रे हे नॉनव्हेज? प्रभाकरने उत्सुकतेने श्यामला विचारलं. वशाट, जबरदस्त. अरे माझी माय कसलं भारी जेवण करते. मटणाचा रस्सा म्हण, चिकन कढी म्हण, अंड्याची भुर्जी म्हण, सगळं कसं झणझणीत. आईल्या श्याम्या, नॉनव्हेज पदार्थाची नावं सुद्धा कसली भारी आहेत रे. हा मग काय? अरे लेका, जाऊन तर बघ, एकदा ट्राय कर. खाशील रे, खातच बसशील. ए श्याम, अरे तू पण काय त्याला आणखी चढवतोयस? प्रभाकर, तू याचं काही ऐकू नकोस. नारायण त्याला ओरडत म्हणाला, ए चोमुनाऱ्या, तू कायको भीष्म ऐरेले रे?
वार्ता आमच्यात चालू आहे ना, मग गप्प बस. श्याम म्हणाला. प्रभाकर, प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक धर्माच्या नीतिमत्ता असतात, काही नियम असतात, काही प्रथा परंपरा असतात. त्याचप्रमाणे आपल्यालाही आपल्या नियमांप्रमाणे काही गोष्टी वज्र आहेत. तुला लक्षात येत आहे का? ए श्याम्या, तुझं हे ज्ञान तुझ्याकडेच ठेव. आणि तसंही त्याला ट्राय करायचंय, कायमचं नाही खायचंय. आणि कोणाला कळणार आहे? सबकुच सुमडीमध्ये होणार ना भाई. पण तरीही नारायण, अरे काय मित्र रडायला लागलाय? अरे सगळं काही चालतं. अरे कित्येक जण खातात चोरी चोरी चुपके चुपके. तसंच झालं हे. आणि आपण नवीन पिढी आहोत रे. कसल्या या बंधनात अडकून राहतोयस? प्रभाकरने नारायणला त्याच्या बाजूने समजावले. पण नारायणला हे सारे पटत नव्हते. तो रागावून तेथून धावत पुढे निघाला. त्याला जाऊ दे रे, तू इथे लक्ष दे. तुला नॉनव्हेज खायचंय ना? हो. तुला लपून छपून खाण्यापेक्षा घरच्यांनी स्वतःहून नॉनव्हेज जेवण दिलं तर कसं वाटेल तुला? काय राव, श्याम्या मस्करी करतोय का माझी? छे, अरे उपाय सुचवतोय. उपाय? तो कसा? माझ्या डोक्यात एक बेस्ट आयडिया आहे. कोणती? अरे आपले देशपांडे सर ठाऊक आहेत ना? होय. आता त्यांचं काय? अरे त्यांच्या बायकोच्या अंगात भूत आलं होतं, एकदम वेगळंच. अरे काही केलं जाईना. 2 महिनाभर नुसता वैताग आणलेला त्या भूताने. त्यानंतर कुठेतरी बरी झाली त्याची बायको. अरे तरीच सर महिनाभर गैरहजर होते. अरे पुढं तर एक, तेव्हा त्या महिनाभरात जेव्हा त्याच्या अंगात बाई यायची, ती मांस मागायची, मांस. आणि मग त्यांच्या घरचे एक एक कोंबडी आणून तिला देत असायचे. माझ्या मामाकडच्या 2 काळ्या कोंबड्या मागण्यासाठी सर एकदा आले होते. तेव्हा मला मामाकडून ही खबर कळली. आता मला सांग, अंगात आलेल्या देशपांडेला कोंबडीचं मांस देतात ते तिला देशपांडे म्हणून पाहिजे की तिच्या अंगातली बाई म्हणून? अंगातली बाई म्हणून. हा, मग हे सगळं करताना ते त्यांच्या धर्माचा, समाजाच्या नियमाचा विचार करायचे का? नाही ना. कारण त्यांना आपली बायको सुखरूप बरी होणं महत्वाचं होतं. होय की रे? पण यावरून नेमकी तुझी कल्पना तरी काय? सांगतो. तू आत्ता घरी जाशील तेव्हा रात्री अभिनय कर. तो तुला चांगला जमतो. शाळेतल्या नाटकात पाहिलंय मी तुला. तर तू घरच्यांना असं दाखव की तुझ्या अंगात भूत आलंय आणि ते भूत अशाच मांसाहार जेवणाची मागणी करत आहे. आणि मग काय, जोशी बुवा तुम्हाला जे हवंय ते अगदी हातात मिळेल. 2-4 दिवस अंगात भूत आल्यासारखं वावरायचं पाहिजे. ते खायचं आणि मग मन भरून की पुन्हा सरळ ठीक व्हायचं नाटक करायचं. इतकं सोपं आहे. वा, कसली भन्नाट कल्पना आहे रे. पण मी त्यांना कोणत्या भूताचं पात्र साकारू? म्हणजे कोणाचं भूत माझ्या अंगात येत आहे हे कसं भागू? नाही म्हणजे तयारी पद्धतशीर असलेली बरी ना. खूप हुशार प्रश्न केला जोशी बुवा. आईला, आपल्या गावात अशा भूताप्रेतांच्या घटना फारच कमी आहेत राव. हा ना यार. आणि गावात सध्या कोणी वाईट पद्धतीने मेलं सुद्धा नाही. हा ना. 1 मिनिट आठवलं. आत्ता काय? भरप्या, अरे ते मागे एकदा नाही का आपल्या गावातल्या गावकऱ्यांनी त्या बाबाला मारलेलं? कधी? अरे आठवण नीट. अरे आपण तेव्हा 4थीला होतो. अरे शेंबड्या, मला काल काय घडलं होतं साधं ते आठवत नाही. 4थीचं एवढं मला कसं आठवेल? अरे मला पण थोडं थोडं ठाऊक आहे. मला माझ्या आक्कीने पूर्ण सांगितले. सांग, पुढं सांग. अरे तो बाबा काळी जादू का काहीतरी करायचा. नदी किनारी तो काही दिवस ठाण मांडून बसला होता. अरे काय काय विचित्र विचित्र गोष्टी तो तिथं करायचा. मसनातली राख अंगाला फासायचा, नागडा उकडा वावरायचा. एकदा थोरल्या सरपंचाचा बैल वारला, तेव्हा त्याला गुरांचा स्मशानात पुरण्यात आलं. पण त्या बाबाने त्याला बाहेर खडून बाहेर काढलं आणि त्याचं कच्चा मांस खायला सुरुवात केली. या मांसाचे लचके तोडत ती नदी किनारी नाचू लागला. माझी अक्की तेव्हा नदी किनारी कपडे धुवायला जात होती. तिने हे सगळं पाहिलं आणि गावभर बोबाटा केला. आणि मग अख्खा गाव गोळ झालं. त्या अघोरी बाबाला सगळ्या गावकऱ्यांनी चोप दिला, मार मार मारला. कोणी काठीने तुडला, कोणी बांबू हाणला, कोणी दगडफेक केली. आणि मग त्यातच त्याचा जीव गेला. आणि नंतर नंतर काय आपल्याला माहित नाही बुवा. हा, पण हे मात्र तुझ्या अभिनयासाठी अगदी योग्य आहे. तू याच पात्राचा अभिनय कर. अंगात आल्यासारखं घरच्यांना दाखव आणि मग मांसाहार खाण्याच्या निमित्ताने तुला जे हवं ते खा. संभाषण संपल्यानंतर प्रभाकर त्याच्या वाडीच्या वाटेकडे जातो आणि श्याम त्याच्या वाटेने जातो. पण घरी जात असताना प्रभाकरच्या मनात त्या अघोरी बाबाबद्दलची गोष्ट नेहमी उत्सुकता देत असते. त्याला गावातल्या नदीवर जाण्याचा मोह आवरत नाही आणि तो गावच्या नदीकडे जातो.
तोपर्यंत थोडी संध्याकाळ झालेली असते. नदी किनारी थोडं शांतमय वातावरण असतं, पण तेही जरा भयानक असतं. याच नदी किनारी तो अघोरी राहायचा, इथेच त्याला मरण्यात आलं होतं. अशा विचाराने तो पूर्ण नदी एकटा फिरतो आणि मग त्याच्या घरी जातो. आणि त्या दिवसापासून तो त्या अघोरी बाबाची भूमिका करीत अंगात आल्यासारखं भासवतो आणि मग त्याचं नॉनव्हेज जेवण प्राशन करतो. 5 दिवसानंतर श्याम्या आणि प्रभाकर नदी किनारी असलेल्या कट्ट्यावर भेटले. श्याम्या जरा चिंतितच होता. श्याम्या प्रभाकरला म्हणला, काय मग प्रभाकर शेठ, आपली आयडिया भारी होती की नाही? आणि काय रे बर्प्या, गेलं का तुझ्या अंगातलं भूत? काय भूत? च्या आईला कसलं भूत? असे म्हणत दोघे एकमेकांना टाळ देत फिदी फिदी हसतात. आणि आणि काय काय खाल्लं रे भूताच्या नावाने? खूप काही, खूप वेगवेगळे पदार्थ. सांग ना की काय काय ते? चिकन, मटन, कच्ची अंडी आणि खूप काही. आईला लेका, खूपच मज्जा आली रे तुझी. हा ना यार. काय रे श्याम्या, तो डरपोक नारायण नाही भेटला का तुला? अरे नाही रे, त्याचं तुला सांगायचं होतं. अरे काल संध्याकाळपासून गायब आहे रे तो. आईसोबत भांडण झालेलं त्याचं. परवा त्यामुळे घर सोडून रागावून गेलाय असं म्हणत आहेत. मग त्याच्या आईला सांग त्याला आता शोधू नका. का रे, तुला माहित आहे का तो कुठे ते? हो रे. कुठं लपून बसलाय तो? काय माहित आहे तुला त्याच्याबद्दल? अरे कालच संध्याकाळी नारायण मला भेटला होता, वरच्या वाडीच्या वळणापाशी. जरासा नाराज वाटला म्हणून मी त्याला इथं गप्पा मारण्यासाठी घेऊन आलो. चला, नारायण अंगाने धिप्पाड, जाडजूड नुसता, माणसाळ. त्याला बघून माझ्या जिभेला पाणी आलं रे. प्रभाकरचा बदललेला वेगळाच असा गंभीर सूर पाहून श्याम्या जरा दचकत त्याला विचारतो, काय बरळतो आहेस तू? माझी भंकस करतो का रे साल्या? थांब, 1 मिनिट हे घे. इतक्यात प्रभाकर त्याला बाजूला ठेवलेली गोणी त्याला दाखवतो. श्याम्या ती गोणी उघडतो. पाहतो तर काय, त्यात अर्धमास लागलेली खूप सारी गानवी हाडे असतात आणि रक्तबंबाळ झालेली मानवी कवटी. त्याला गोणीच्या आतल्या कपड्याला लागलेला गडद तांबडा काळसर रंगाचे रक्ताचे डाग आणि खूप सारा दुर्गंध. प्रभाकर आता प्रभाकर राहिलेला नसतो. शरीराने जरी तो प्रभाकर असला तरी तो आवाज, ती देहबोली, तो बोलण्याचा निराळाच लहेजा वेगळाच कोणाचाच तरी असतो. प्रभाकर म्हणतो, नारायण माझ्या पोटात लपून बसलाय. माहितीये का तुला? अरे कारण माणसाला खाणं हा देखील मांसाहारच असतो. बरोबर का नाही लेका? प्रभाकरचे हास्य पाहून विचित्र आणि रौद्र रूप जाते. त्याच्या त्या रौद्र हास्यात कुठेतरी अघोरी बाबाची प्रतिमा सुद्धा दिसून येते. आणि दुसऱ्या दिवशी श्याम गावातून हरवल्याची बातमी गावात पसरते.